आज पिंपळगावच्या जलाशयामध्ये ज्या काही जमिनी संपादित केल्या त्याच्या निमित्तानं ज्या काही नोटिसा लावल्या त्याच्या निमित्तानं जावळे सर, सावळे वकील साहेब, प्राध्यापक संजय सावळे, राजू गोळी, लक्ष्मण जोशी आणि ती सगळी मंडळी या ठिकाणी आमचे पोलीस पाटील असतील पूर्वीचे ते जे काम करत होते त्यांनी त्यांच्या कानावरती गोष्ट घातली आणि त्यांनी कोणतेही आढावेढा न घेता त्या गोष्टी समजून सर्च करून आपल्याला माहीत नाही अदानीनं ही प्रकल्प चालू केलाय तो कशाला केलाय हेही कुणाला माहीत नाही किंवा कोणत्या ग्रामपंचायतीला त्याचं काही पत्र नाही, काही नाही, काही. आणि प्राध्यापक सावळे असतील, वकील साहेब असतील, गोडे असतील, जावळे सर असतील, यांनी काही जे सांगितले ते अत्यंत सत्यवादी आहे. कारण आपल्याला जर काही लढायचं असेल तर आपली एकी महत्वाची आहे. आणि त्यांनी जे कागदपत्र जे मग काय याचे आपण ज्या केसी लावल्या त्याचा आवाजाचा असेल, पाठीमागचे उतारे असतील, नवीन उतारे असतील, हे सगळं आपल्याला जमा करायचं. आणि जमा करून जसं पुण्याचं प्रकरण झालं पावतं पवारांचं ते होऊ नये. आणि सरकार काय कुणाला जे अदानी आलाय त्याला देणार, त्या कशा घेतल्या, काय घेतल्या हे शोधून काढण्यापेक्षा आपल्याला ते कसं थांबवता येईल या सगळ्या एकजुटीतून आपण आपल्या सगळ्या ग्रामपंचायती पेसा आहे आणि ग्रामपंचायत सभेने जर ठराव घेतला तो ठराव त्याला जिल्हाधिकाऱ्याची जर त्याच्यावर सही पडली तर तो आपलं जसं आपलं हे आहे आपलं काय म्हणतो ते संविधान आहे त्याप्रमाणे ते चालतं. ते किती वर्ष त्याच्यात बदल होत नाही. म्हणजे जेव्हा आपण ठराव घेतो ते ठराव त्या याच्या पंचायत समिती तिथून परत ते जिल्हाधिकारी पंचायत तहसील कार्यालय तिथून जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्यावर सही करणं. आणि हे जर आपण जर प्रत्येक ग्रामपंचायत असेल किंवा प्रत्येक गाव असेल ह्या गावातून ग्रामसभेतून जे ठराव जातील ते चांगल्या पद्धतीनं जर केली आणि ते करून जर आपल्याला कोणती गोष्ट असेल, कोणत्याही आपल्याला मागणी करायची असेल, जमिनीची असेल किंवा कोणती असेल, आता जगतापनी जे सांगितले जे काही स्टेट बँकेत जे काही पैसे ठेवले होते ते खरं तर 65% जमिनी देण्यासाठी घेतले होते. परंतु जे काही एजंट भेटले, जे काही वकील भेटले, त्यांनी लोकांना कुणालाही सांगितलं नाही का हे पैसे तुमचे जे ठेवले ते जमिनींसाठी ठेवलेले. आणि तेव्हा त्यांचे हे बघले, त्यांनी वकील बोलवले, त्या एजंटनी ते पैसे लोकांना काढून दिले. पण ते पैसे असे ते काही म्हटले नाही का तुमच्या याच्यासाठी ते 65% जे पैसे ठेवलेले ते तुम्हाला जमिनी देण्यासाठी असं कुणीही कोणाला सेलिंग मध्ये जमिनी मिळवण्यासाठी त्यासाठी ठेवले होते. पण ते कुणीही सांगितले नाही. ते काही ठराविक लोकांना माहीत असतील किंवा जे वकील जे एजंट होते तेव्हा म्हणजे हे लोकांची फसवणूक आणि पहिल्यापासूनच फसवणूक झाली. जेव्हा पेमेंट भेटत होते ज्यांचे काय अडले होते त्यांनाही एजंट घेऊन गेले, तिथे पैसे दिले, कलेक्टरला दिले, जे काय असतील त्यांना दिले, ते पेमेंट काढून घेतले. म्हणजे तिथेही लोक लुबाडले. आणि जे काही आज जो काही याचा कायदा आहे 5 वर्ष किंवा 7 वर्षाच्या जमिनी परत घेतल्या हेही कोणी लोकांना सांगितलं नाही का आपल्या जमिनी परत भेटतात का. जे यूज केला जात नाही शासनाने 5-7 वर्ष त्याच्यावर जर काही केलं नाही तर त्याही जमिनी आपल्याला भेटतात हेही लोकांना कोणी सांगितलं नाही. आपण आता जी शिकले सावरलेली मुलं आहेत, तुम्ही आहेत, वकील साहेब आहेत, केसर साहेब आहेत, प्रत्येक गावात मुलं आहेत, यांनी ते डोक्यात घेतलं पाहिजे का आपली जमीन आता आपण कशी मिळवली पाहिजे. कोणत्याही पक्षाच्या पाठीमागे न जाता आपण सर्व पक्ष, अनेक गावात अनेक राजकारणी लोक आहेत, अनेक पक्ष आहेत, पण ह्या कारणासाठी तरी सर्वांनी एकत्र यावं आणि सगळा हा जो लढा आहे हा सगळ्यांनी एकत्रित लढावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि इथून पुढं जे काय असेल ते कागदपत्र असतील ते प्रत्येकाचा ज्याच्या जमिनी गेलेल्या आहेत मग त्या फॉरेस्टमध्ये जावं, वन जल विभागामध्ये जावं, त्यांनी प्रत्येकाचा कायदा करण्यासाठी आपले कागदपत्र काढावे ही मी सर्वांना विनंती करतो. आणि कधी येणार आहेत आपण, कधी आपण जमणार आहोत तेही या लोकांना सांगावं. परतही ते येतील आणि आपली ग्रामसभा, प्रत्येकाची ग्रामसभा लावा, तिच्यामध्येही ठराव घ्या, तेही ठराव आपल्याला उपयोगी पडतील.
ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो.